जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोप होत असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यातील व्यावसायिक निलेश नवलखा यांनी मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले। मोहोळ व्यावसायिकांना कायमच त्रास देतात असं त्यांनी म्हटलंय। मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरवापर करून गैरव्यवहार केला असा आरोपही नवलखा यांनी केलाय। तर नवलखा यांच्या आरोपांना मोहोळ यांनी उत्तर दिलेलं आहे। बिल्डरानं चुकीची मोजणी करून प्लॅन तयार केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं, मात्र मी सांगण्याच्या आधीच पुणे महापालिकेनं बिल्डिंगवर स्टे आणलेला होता असं देखील मोहोळ यांनी म्हटलंय। 15 वर्षानंतर तुम्हाला जर असं वाटलं की मोजणी चुकीची आहे तर तिथं मला एकट्याला सँक्शन नाही दिलेलं, कित्येक लोकांना सँक्शन दिलेले, जे त्यांच्याकडे तक्रारदार आले होते त्यांना सुद्धा त्याच मोजणी आणि त्याच सगळ्या गोष्टींवर TDR सुद्धा मिळालेले आहेत। त्यामुळं मोहोळ साहेब खोटं बोलताय। म्हणजे आता त्यांना प्रक्रिया माहिती नाही का हे मी मान्यच करणार नाही। बाणेर बालेवाडीतले काही शेतकरी माझ्याकडे त्यावेळेला आले होते। मला आठवलंय नाही 5 वर्षापूर्वी काय घडलं, मला ते काल जो व्हिडिओ पाहिला पण मी त्याची माहिती घेतली आणि बाणेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालंय। मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता। कोणी उठायचं, काही आरोप करायचं, मला असं वाटतं याच्या मागे कोणीतरी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काही लक्ष देत नाही आणि माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे हे विषय पण नको।